नमन माझे श्री सद्गुरुनाथा, कृपा करुणी मज अनाथा, निरसली भो दुःख व्यथा, तत्काळ तुझिया प्रसारे, अनंत वाणी अनंत ध्यास, वृद्धा संदेह या जीवास, पारक बोध करुणिया खास, मुक्त केले बंधनी, तुझी स्थितीचा विचार, वदवी जीवा नित्यसार, हेतुकी कृपा करी मजवर, जीवोद्धारा कारणे, बहुपकारांची तुरासी, ज्ञानबोध नित्य पाजिसी, जवळीच ठेवी अनंतासी, कर जोडुनी विनवितो श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. मना तू मान शब्द उपदेशा, मना तू मान शब्द उपदेशा, मना तू मान शब्द उपदेशा, मान शब्द
श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। पाच सज्जनो, आजचा श्री सद्गुरू कबीर साहेबांचा जो उपदेश आहे तो मनवशी जीवासाठी आहे। जीव ज्यावेळेस नरदेहामध्ये येतो त्यावेळेस काही जीव मनवशी जीवन जगतात आणि काही जीव स्ववशी जीवन जगतात। स्ववश आणि मनवश। मनवश म्हणजे समजते ना तुम्हाला, मनाला वश होऊन त्यांना आपले साहेब उपदेश करतायत, मन तू मान शब्द उपदेशा सार शब्द गुरुमुखवाणी ताका गहो संदेशा। मन तू मान शब्द उपदेशा। प्रत्येकाने गांभीर्याने विचार करायला पाहिजे की जर आपणाला समाजामध्ये जे काही कार्यक्रम चालतात, कथन लिखाण आहेत, त्याचा भेद जाणायचा असेल तर प्रत्येकाने संतांच्या वचनांचा मान म्हणजे काय स्वीकार करणं। मन तू मान शब्द उपदेशा। तुम्हाला साख्या पाठ आहे, 2 नंबरची साखी कोणती आहे? शब्द हमारा तू शब्द का सुनी मती जाऊ सरक, जो चाहो निज तत्व को तो शब्द ही लिहू परख। साहेब म्हणतात शब्द हमारा। आम्ही जे काही आजपर्यंतच्या इतिहासामध्ये जे संत सज्जन लोक होऊन गेलेत, इथे कोणत्या धर्माचा, पंथांचा, संप्रदायांचा, जातीचा, रीतिरिवाजाचा प्रश्नच नाही आहे। संतांचा उपदेश त्यासाठी नसतो, एखाद्या विशिष्ट पंथासाठी, विशिष्ट जातीसाठी, विशिष्ट धर्मासाठी, विशिष्ट माणसासाठी नाही। संतांचा उपदेश आहे ज्यांना कुणाला आपल्या जीवाचं हित करायचं। हित म्हणजे काय? हित म्हणजे काय? ज्यांना आपल्या जीवनामध्ये कष्ट नको, क्लेश नको, दुःख नको, आपत्ती नको, संकट नको, विरोध नको, वैर नको, कोणत्याही प्रकारचा त्रास न घेता सदा शांत स्थितीमध्ये आणि समाधानामध्ये जीवन जगायचं असेल तर, आणि मनुष्याचा देह त्यासाठी आहे। जरी मनुष्याच्या देहामध्ये आपण जन्माला आलो तरी पण असं कुणी मानू नये आम्ही माणूस आहो बा। मानुष बुद्धि दुर्लभ कोई संसारा, कोई जाने जाननहारा। देखन में माणूस आहे, सब पशु का व्यवहार। आपण दिसासाठी माणसं आहोत। जगणं, बोलणं, चालणं, हसणं, बोलणं, संबंध, व्यवहार जे आहे ते पशुधर्माचे आहे संतांच्या दृष्टिकोनातून। मनुष्याचा धर्म आणि पशुचा धर्म याच्यामध्ये अंतर आहे। पशुचा धर्म कसा आहे? आहार, निद्रा, मैथुन आणि सर्व प्राण्याशी समसमान, परी मनुष्य देहीचे ज्ञान, अधिक जाण सर्वाहुनी। इतर प्राणी जसे उदरनिर्वाहासाठी आपल्या आणि स्वतःच्या संबंधित जीवासाठी प्रत्येक प्राण्याला मुलं बाळ आहे, पती पत्नी आहे, संबंध आहे, त्या आपल्या कौटुंबिक जीवन जगण्यासाठी कोंबडीचे पिल्ले आहे, चिमणीचे पिल्ले आहे, जनावरांचे पिल्ले आहे, आपल्या उदरपोषणासाठी आणि त्यांच्या उदरपोषणासाठी एक एक क्षण वेचत आहे की नाही? प्रत्येक क्षण वेचत आहे ना।
प्रत्येक जण माझ्या मुलाचं बरं व्हावं, माझ्या पत्नीचं बरं व्हावं, माझ्या भावाचं बरं व्हावं, माझ्या जातीचं, धर्माचं, पंथांचं, संप्रदायांचं, माझ्या गावाचं बरं व्हावं म्हणून प्रत्येक क्षण जीवन जगत आहे. आपण बाकी पक्षी येताच करतायत. वाघाचे 2 पिले आहे तर त्या 2 पिलाची काळजी ती घेते की नाही वाघी? कोंबडी घेते की नाही? बकरी घेते की नाही? डुकरं घेते की नाही? नाही घेत. आपणच घेत आहो का? नाही नाही नाही. सगळेच जण काळजी घेतात आपल्या मुलाबाळांची. आणि आपणाला दुःख होऊ नये, इजा होऊ नये, संकटात आपण सापडू नये, कुणी आपल्यावर हल्ला करू नये, कुणी आपल्याशी वैर करू नये, अशी भावना सगळ्या प्राण्यांची आहे. आपलीच आहे का? नाही. परंतु मनुष्य देहाचं जे ज्ञान आहे संतांनी दिलेलं, ते ज्ञान यापेक्षा काही वेगळं आहे. माणसांनी सहज विचार केला पाहिजे. ज्यावेळेस आपल्यावर कोणतं संकट येते, एखादी आपत्ती विपत्ती येते, नको असलेला संबंध, नको असलेला व्यवहार ज्यावेळेस आपल्या जीवनामध्ये बाहेरून येत असते, तेव्हा आपणाला वाटते काय चाललंय या वातावरणामध्ये, काय हे लोक, काय घरचे दारचे लोक, दुसरीकडे आपण चेंडू फेकतो. पण सिद्धांत तसा नाही आहे. सिद्धांत असा आहे की आपण आपल्या जीवनामध्ये ज्यावेळेस सुखशांतीचा किंवा दुःखाच्या अनावरणाचा आपण अनुभव घेतो, त्यावेळेस सिद्धांतच असा आहे की अचूक यत्न करवेना म्हणून केले ते सजेना, आपला अवगुण जाणवेना काही केल्या. अचूक यत्न म्हणजे चूक नसलेले प्रयत्न जर आपण केले तर आपल्या जीवनामध्ये दुःख कष्ट क्लेश येत नाही. आता प्रश्न एक आहे त्यामध्ये, आज समजा अचूक प्रयत्न करतो आपण, कोणताही चुकीचा व्यवहार नाही, कोणतेही चुकीचं जगणं नाही, कोणतेही चुकीचं बोलणं नाही, कोणतेही चुकीचे संबंध नाही, कोणते चुकीचे व्यवहार नाही, असं असताना जीवन जगत असताना बाहेरून काही उपाधिग्रस्त असणारे जे व्यवहार आहेत ते आपल्याशी होत आहे, समाजांचे, दुसऱ्यांचे, प्राण्यांचे वगैरे. याला कारण काय? याला कारण काय? आपलंच कर्म आहे. लक्षात घ्या, सिद्धांत घेतला पाहिजे आपण लक्षात. ज्यावेळेस आपण शेजारी आहे, शेजार धर्म आपल्याला पाळता येत नाही म्हणून शेजारी त्रास देतो. आपण ज्या मार्गाने जातो तो मार्ग आपणाला अनुसरता येत नाही म्हणून त्या मार्गामध्ये काही अडचणी तयार होतात. परंतु याचं सूक्ष्म ज्ञान नसल्यामुळं आपण हा आपला चेंडू समाजाच्याकडे, देवाधर्माच्याकडे, नशिबाकडे, वातावरणाकडे आपण सहज फेकून देतो. लक्षात घ्या. पण तसा तो सिद्धांत नाही संतांचा. संत त्या मध्ये म्हणतच नाही. आपलं जे मन आहे, मनवशी जो जीव आहे, म्हणजे मनाला वश होऊन असलेला जो जीव आहे, तो जीव ऐकतो, गातो, लिहितो, वाचतो, कथन करतो, श्रवणही करतो, परंतु जीव आपल्या स्वधर्मावर जागा राहत नाही. त्याच्यामुळे याची जी धावण्याची ओढ आहे, जगण्याची ओढ आहे, ती कशी चुकीची आहे ते आजच्या पदामध्ये आपल्याला पाहायचं. संत लिहितात, न घालावी धाव मनाची या न घालावी धाव मनाची या न घालावी धाव मनाची या न घालावी धाव मनाची
मनाची या ओढी वचन आवडी संतांची या, अंतरी या राहे वचनांचा विश्वास, न लगे उपदेश तुका म्हणे. मोठा उपदेश करायचं काही कारण नाही. जेव्हा आपलं मन कुठेतरी अलग धावते, अलग जाते, कारण तुम्हाला माहित आहे गाडी चालवताना ड्रायव्हरचा जर तोल गेला तर काय होते, अपघात होते. गाडी चालवताना ड्रायव्हरचा तोल जर गेला नाही, सावध राहिला, बाकी सगळ्या रस्त्यांचं निरीक्षण परीक्षण करून जर गाडीची चाल असली तर त्या गाडीला अपघात होत नाही. म्हणून प्रत्येक हितेच्छुक जीवांना सद्गुरू कबीर साहेब म्हणतात, हे मनवशी जीवा, मनाला वश झालेल्या जीवांनो, जे मनाला वश होऊन नाही स्ववश आहे त्यांच्यासाठी नाही आहे. स्ववश असणारे जीव कधीच मार्ग चुकत नसतात, परंतु मनवशी जे जीव आहे त्यांचा जो जीवन जगण्याचा जो क्रम आहे तो क्रम तोल सोडून आहे, आपला मार्ग सोडून आहे. आणि म्हणून सद्गुरू कबीर साहेब म्हणतात की हे जीवा, तू थोडंसं मान शब्द उपदेशा, संतांच्या शब्दांच्या विचाराच्या मागे न जाता तू जर मनाला वशवून गेला तर तुझ्या जीवनामध्ये कधीही संकटापासून दुःखापासून मुक्त होण्याची वेळ येणार नाही. आता असं का म्हणतात? आपण पहिला प्रश्न पाहू, मन म्हणजे काय. मन म्हणजे समजते का? मन कशाला म्हणतो आपण? असं काही आपल्या शरीरामध्ये इंद्रिय आहे का? डोळ्याला दुखापत झाली तर त्याच्यावर इलाज करता येईल, लिव्हरला दुखापत झाली त्याच्यावर इलाज करता येईल, फुफ्फुसावर झाली, जठरावर झाली, कोणत्याही शरीराच्या इंद्रियावर झाली तर त्याच्यावर इलाज करते. पण मन नावाची वस्तू अशी आहे की ते मन जर बिघडलं तर त्यावर इलाज करता येते का? नाही. पण मन म्हणजे आहे तरी काय? कुठं पकडावं मनाला? मन बिघडलं तर कुठं नेमकं बोट कुठं द्यावं? काही तर सुधार झाला पाहिजे. आहे का अशी वस्तू? मन ही वस्तू नाही आहे, लक्षात घ्या. जशी इंद्रिय आपले पंच ज्ञानेंद्रिय पंच कर्मेंद्रिय जशी आहे त्या प्रकारे मन नावाची वस्तू आपल्या शरीरामध्ये कितीही ऑपरेशन करून तुकडे तुकडे करून टाकले तरी मन सापडेल का? सापडत नाही. लक्षात घ्या. मन म्हणजे काय? आता तुम्ही अनेक शास्त्राचे अभ्यासक लोक आहात माझ्यापेक्षाही, मला काही मोठा अनुभव नाही, मोठा अभ्यास नाही. मी काय शिकल्या बोलाचा सांगितलेली वाद अनुभेद नाही कोणा, शिकलेले शब्द माझ्याजवळ आहे. परंतु आता मला इथे या स्टेजवर उभं केल्यामुळे मला माझ्या बुद्धीप्रमाणे काही सांगावंच लागेल. लक्षात घ्या. आता प्रश्न असा आहे की समाजामध्ये जगामध्ये 4 प्रकारचे शास्त्र महत्वाचे आहे. एक भौतिक शास्त्र, एक मानसशास्त्र, 3 धार्मिक शास्त्र आणि 4 आध्यात्मिक शास्त्र. मुख्य शास्त्र आहे. त्याच्यामध्ये शास्त्र भरपूर आहे. कर्मशास्त्र आहे, उपासनाशास्त्र आहे, योगशास्त्र आहे, ज्ञानशास्त्र आहे, ज्योतिषशास्त्र आहे, अनेक शास्त्र आहे, वैज्ञानिक शास्त्र आहे. परंतु जीवन जगत असताना प्रापंचिक आणि परमार्थिक क्षेत्रामध्ये जीवन जगत असताना बऱ्याच अभ्यासू लोकांनी 4 शास्त्राचा मनोमन अभ्यास केलेला आहे. त्या शास्त्रानुसार भौतिक शास्त्रांच्या सिद्धांतानुसार मनाची व्याख्या केली आहे की मनुष्याचं जे शरीर आहे त्या शरीरामध्ये भौतिक मेंदू आणि माईक विचार या दोहोनास जोडण्याची जी संधी आहे, शक्ती आहे, त्याचं नाव मन. लक्षात घ्या. भौतिक मेंदू समजतो तुम्हाला? आपल्या शरीरामध्ये मेंदू आहे की नाही? आहे ना. त्या मेंदूला माईक विचारांची जोड देऊन त्या दोघांना जोडण्याची जी शक्ती आहे त्याचं नाव मन आहे भौतिक शास्त्रानुसार. तुम्ही म्हणाल कसं? हा जो आपला मेंदू आहे त्या मेंदूला मी आता इथं उभा आहो, माझ्या पायावर साप चढला तर मला संवेदना होते की नाही? होते ना संवेदना. संवेदना कशामुळं? मेंदूमुळे होते. वैज्ञानिक शास्त्र आणि आध्यात्मिक शास्त्र यांची जोड म्हणजे सिद्धांत अनुभूती आहे. लक्षात घ्या. अर्जित ज्ञान, प्राप्त ज्ञान आणि अनुभूत ज्ञान. ज्ञानाचे 3 प्रकार तुम्हाला सगळ्यांनाच माहीत आहे. मी बोलतो हा सगळा अभ्यास तुमचा होऊनच आहे, सांगायची काही गरजच नाही. परंतु प्रश्न असा आहे, हा जो आपला मेंदू आहे या मेंदूला जोड. लक्षात घ्या. एक बाजू माईक विचाराची जर नसेल तर तो जीव स्ववश जीवन जगतो.
आणि या मेंदूला जोड जर माईक विचारायची असेल तर तो मनवशी जीवन जगतो. लक्षात घ्या, मेंदूचा संबंध माईक विचाराशी असेल तर त्याला संतांच्या वचनानुसार जीवन जगताच येत नाही. किती प्रयत्न करा, दाखवून नेऊ 4 दिवस आपण, 9 दिवस तसं होऊन जाईल, परंतु मनुष्य टिकत नाही. लक्षात घ्या, आपल्या भौतिक मेंदूला माईक विचाराची जोड मिळाली की तो जीव मनवश होऊन त्याचं ते जीवन जगण्याची पद्धत चुकल्या जाते. म्हणून संत म्हणतात याला आत्मिक विचारची जोड द्या. आत्मिक विचारची जोड दिल्यानंतर विवेक तिथं तयार होतो, तो समोर होतो. मनवशी जीव तुम्हाला माहिती आहे, सखी पाठ आहे तुम्हाला, बाजीगर का बांदरा ऐसा जीव मन के साथ, नाना नाच नचाए के ले राखी अपने हात. बाजीगर म्हणजे खिलाडी, गारोडी, त्याच्या हाताचं बंदर आहे. ते बंदर तो खिलाडी आपल्या मनमोकळीसाठी आणि उदरनिर्वाहासाठी त्या बंदराला नाचवतो. आणि हा जसा नाचवतो तसं ते बंदर नाचते. आणि त्या बंदराच्या नाचण्याचा फायदा बंदराला होतो का गारुड्याला होतो? गारुड्याला. त्याला काय मिळते? थोडंफार. दिवसभर नाचते पण त्या नाचण्यावर त्या गारुड्याचा उदरनिर्वाह राहतो. लक्षात घ्या, बाजीगर का बांदरा ऐसा जीव मन के साथ. त्या प्रकारे आपला जीव मनाच्या साथीला आहे. मन हा या जीवाला नाचवत आहे. लक्षात घ्या, मनाच्या हातात हा जीव असल्यामुळं मन या जीवाला नाचवत आहे. आणि नाना नाच नचाए के, नाना प्रकारचे नाच म्हणजे व्यवहार, नाना प्रकारचे व्यवहार जे आहेत ते नचायचे म्हणजे बिघडवून, नचायक म्हणजे बिघडते. व्यवहार जे बिघडले जाते ते कशामुळे जाते? जेव्हा हा जीव मनाच्या स्वाधीन होतो तेव्हा. आता मनाच्या स्वाधीन झाल्यानंतर हा याचा व्यवहार कसा बिघडते? कारण मनाचं खाद्य ज्ञान आहे का? मनाचं खाद्य काय? 239 नंबर कोणती आहे सखी? मनस्वार्थी आपरस, विषय लहर फहराय, मन के चलाए तन चले जाते. जेव्हा मनाने नाचवायला लावलं जीवाला आणि मनाच्या नाचवण्यानुसार जीव नाचायला लागला, जाते सर्वस जे आहे, सर्वस म्हणजे सर्वच गेलं त्याचं. माणुसकी गेली, दया गेली, सत्य गेलं, शीलही गेलं, मैत्री गेली, प्रेमही गेलं. नाटक करून दाखवून ते काय होणार नाही. म्हणून भौतिक शास्त्राच्या सिद्धांतानुसार जेव्हा भौतिक मेंदू याला जोड माईक विचारची जोपर्यंत जीव देतो तिथपर्यंत त्याला मन म्हटलाय, मनवशी जीव म्हटलाय. मानसशास्त्राच्या सिद्धांतानुसार काय म्हटलंय? अनुकूल आणि प्रतिकूलतेनुसार जे मनुष्याच्या जीवनामध्ये सुख किंवा दुःख प्राप्त होण्याच्या ज्या उर्मी, लहर, तरंग, विचार, भावना आहे त्याचं नाव मन. लक्षात येत आहे तुम्हाला? कठीण आहे नाही? हो, म्हणजे मला काय दिसून राहिलं, जसं आई पाळणा आला होते का नाही, झोपते लेकरं त्यासारखं दिसत आहे कधी. तर झोपण्यासाठी काही मी हलवून नाही राहिलो. पाळणा लक्षात घ्या, झोपू नका. कठीण आहे पण पेपर देणं कठीण आहे. पास झाला फुकट पगार उचलते मग नाही. तुम्हाला का फुकट पगार देणार आहे का? रात्रीचा दिवस करून पेपर सोडवावं लागल नाही का? त्यामध्ये गुण मिळवावं लागल आणि गुणवत्तेनुसार तुमचा पुढचं आयुष्य ठरले जाते. आजचा जो विचार आहे, आजचं जे जगणं आहे ते जगणं भविष्यकालीन व्यवस्था निर्माण करते. लक्षात घ्या, प्रत्यक्ष तुम्ही जगता, मन खरे मौजा नशीब खायला नाही का? मनाला बरं वाटते. मी नेहमी सांगतो, हसत हसत केलेलं कर्म रडत रडत भोगावं लागते. जेव्हा कर्म करताना माणसाला बरं वाटते, सुख वाटते, हसावं येते, समजून चालव त्याला रडणे आहेच. लक्षात घ्या, हसणं काही चांगलं आहे का? नाही नाही नाही. संत रडले नाही आणि संत हसले नाही, गांभीर्याने घेऊन गेले. लक्षात घ्या, आपण गांभीर्यता घेतली पण त्यासाठी काय करावं लागते? मानसशास्त्राचा सिद्धांत आहे की अनुकूल आणि प्रतिकूलतेनुसार सुखदुःखांच्या उठणाऱ्या भावना, लहरी, उर्मी, विचार, तरंग याचं नाव मन आहे. लक्षात घ्या, धार्मिक शास्त्रानुसार मन काय आहे? धार्मिक शास्त्रानुसार मन हे ईश्वरकृत माया आहे,
ब्रह्मदेवानी, ईश्वरानी, अल्लानी, खुदानी, परमेश्वरांनी तयार केलेली माया असा धार्मिक शास्त्रांचा सिद्धांत आहे. आणि आध्यात्मिक शास्त्राचा सिद्धांत काय आहे? हा जीव प्राप्त असलेल्या पंचज्ञानेंद्रियांच्या माध्यमांनी, ज्ञानेंद्रिय समजते ना, त्याच्या माध्यमांनी जे जगदृश्यातील जेवढं काही दृश्य आहे ते ऐकतो, पाहतो, खातो, अनुभव घेतो. या ऐकलेल्या, पाहिलेल्या, खाण्यात आलेल्या अनुभवांचे जे संचयित संस्कार आहेत त्या संस्काराला मन म्हटलं आहे. चार शास्त्राचे सिद्धांत असे आहेत. आता आपलं जे ज्ञान आहे हे ज्ञान, चौथं जे शास्त्र आध्यात्मिक शास्त्र, आध्यात्मिकचा अर्थच असा आहे, आध्यात्मिक आत्म्याचं अध्ययन करणे. आध्यात्मिक प्रथम हेची काढावे निवडून, प्रथम आत्मा अनात्मा कोण हेची काढावे निवडून, तयाशीच अध्यात्म ज्ञान म्हणती संत साधू. व्याख्या आहे अध्यात्म ज्ञान म्हणजे काय? आत्मा काय आणि अनात्मा काय हे प्रथमदर्शी निवडून काढणं, याचं नाव अध्यात्म ज्ञान आहे. आपण निवडतो का? नाही. आत्मा म्हणजे सजीव, जिथं जीव